शौर्यज आहे सरकार, मला एक सांगा, तुम्ही आज कानेरखेडमध्ये आहात आणि शिंदेंच्या पानिपतला जे युद्ध झालं, हो, म्हणजे पानिपतचं तिसरं युद्ध होतं, त्या तिसऱ्या युद्धात जे वीरमरण पावले त्याच्यात सातारा जिल्ह्यातल्या कनेरखेड गावात त्यांचे जे बंधू आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराण्यातला एक व्यक्ती पानिपतच्या युद्ध होता. तसेच आमच्या घराण्यातील डफळे सरकारांच्या घरातील येसाजीराव डफळेसुद्धा ह्या पानिपतच्या युद्धात वीरमरण पावले अशी इतिहासात नोंद आहे. तर त्याचीच आठवण आणि त्याचा स्मृतीचा उजाळा करण्यासाठी आज आम्ही त्या कनेरखेडला येऊन त्या वीरांना नमन करतो आहे. आणि प्रत्येकानं करावं, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला एक व्यक्ती त्या पानिपतच्या युद्धात आपलं बलिदान दिला. त्यामुळंच भारतातला प्रत्येक जण त्यांचा ऋणी आहे. त्या ऋण ठेवण्यासाठी आपण ह्या पवित्र भूमीमध्ये येऊन नमन करतो आहे. तर प्रत्येकाने ही आठवण ठेवून आपल्या ह्या वीरांसाठी आज दिवसभरात म्हणा किंवा कधी पण तुम्ही एक दिवा लावून त्यांचं स्मृतीचा उजाळा द्या आणि आपल्या पुढच्या पिढीला त्यांचं योगदान कळवून द्या. चला आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊ. प्रतिकात्मक 16 जणांचं स्मारक आहे. असं अनेक वीरांना त्या ठिकाणी वीरमरण आलेलं होतं, पण इतिहासाच्या काही खुणा काळाच्या ओघामध्ये नष्ट होत चालल्या, तरी हे एक अति खूण आजही जिवंत आहे की ती या कनेरखेड गावची ओळख देते. या ठिकाणी एक दिवा याच दिवशी आम्ही दरवर्षी इथं पेटवला जातो आणि पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली दिली जाते. सगळ्यांना फुलं मिळाली असतील तर कृपया आपले मोबाईल जे ते कृपया सगळ्यांनी सायलेंट ठेवा आणि आपल्या पायातल्या चपला ज्या आहेत त्या सगळ्यांनी चपलाही काढा. तेव्हा आपण आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. सर्वप्रथम माननीय नितीन काका पाटील, अध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा, यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यांचा सन्मान या ठिकाणी करतायत कनेरखेड विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री संभाजीराव शिंदे यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय काकांचा सन्मान करावा. प्रमुख पाहुणे या ठिकाणी या कार्यक्रमात स्वागत करतोय.